आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये पाहतो. खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी या नवनवीन गोष्टी, नवनवीन संकल्पना नेहमीच tenniscricket.in च्या वतीने पाहायला मिळतात. त्याच्या ठिकाणी आपण पाहतोय संतोषजी नाणेकर आहेत, विशालजी नाणेकर आहेत, तसेच सचिनजी मुंडे आहेत, तसेच संदेशजी पिलाणे आहेत आणि त्यांची पूर्ण टीम या नवनवीन गोष्टी प्रेक्षकांसाठी नेहमीच आणत राहतात. देखिए क्रिकेट का जो टेनिस क्रिकेट का स्टैंडर्ड बढ़ रहा है जिस तरह से ये सारे ग्राफिक आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा और आप स्टेडियम में खेल रहे हैं तो वो फील भी आना चाहिए, चाहे आप मैदान के अंदर हो या एक बार फिर आप स्क्रीन पर हो, तो वो फील लेके आ रहे हैं टेनिस क्रिकेट डॉट इन की टीम। संतोष नानेकर और उनके सारे साथी, बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट है। अब बल्लेबाज एक बार फिर अपना जलवा दिखाने के लिए मैदान के अंदर जाएंगे। तो एक तरफ आज टॉस तिरंगा स्पोर्ट ने जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। अजूरी क्रिकेट क्लब की बात करें तो अब बल्लेबाजी करने का मौका मिलेगा। सिक्का उछला, तिरंगा के स्पोर्ट के पक्ष में गिरा। उन्होंने कहा कि भाई हम बॉलिंग करेंगे और अपोनेंट टीम को अजूरी क्रिकेट क्लब को मौका दिया है बल्लेबाजी करने के लिए। तो दोनों तरफ से जो एक बार फिर बहुत सारी अच्छी बातें इन्होंने बताई कि ये मैच हम जीतेंगे, आज ये मुकाबला जीतेंगे और जीत कर ही जाएंगे। पूरे एक बार फिर संकल्प के साथ मैदान के अंदर उतरे खिलाड़ी। बघा, आपण गेल्या 2-3 वर्षांचा आढावा घेतला तर लीग स्टेजच्या मॅचेस होत आहेत, ज्या ठिकाणी एका संघाला स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळते हरल्यानंतर सुद्धा. पण हे स्पर्धेचं स्वरूप थोडंसं परंपरागत आहे. नॉकआउट स्टेज म्हणजे 128 संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळते वेगवेगळ्या गटांमध्ये आणि तुम्हाला अंतिम फेरीत पोहोचायचं तर प्रत्येक सामना जिंकावा लागेल, तुम्हाला अजिंक्य राहावं लागेल शेवटच्या टप्प्यापर्यंत. जब अलग अलग इतने हाफ है तो खास करके मैन ऑफ द सीरीज की जो बाइक है बहुत ही खूबसूरत है, ब्रांडेड बाइक। उसके साथ अगर देखो तो फिर फोर व्हीलर है, एक ब्रांडेड फोर व्हीलर आप देख रहे हैं। नजीब मुल्ला ट्रॉफी 2024 बहुत ही जबरदस्त आयोजन, फ्लड लाइट में मुकाबले और फ्लड लाइट आप देख रहे हैं दुनिया रोशनी में लगभग ये दादोजी कोंडे मैदान, दादोजी कोंडे ग्राउंड स्टेडियम, बहुत ही जबरदस्त माहौल यहाँ बना हुआ है। मैच शुरू करना है, ज्यादा समय आपको एक बार फिर नहीं लेना है, मुकाबले की तरफ एक बार फिर बढ़ते हैं। चलो, हजूरी क्रिकेट क्लब आपके 2 बल्लेबाज जल्द से जल्द भेजने, क्योंकि वक्त नहीं है, वक्त के तकाजे को समझिए, रात को ज़्यादा आगे नहीं बढ़ना है. आम्ही मराठीत गमतीने म्हणतो काकड आरती नाही करायची. या ठिकाणी आपल्याला जितकं लवकर वेळापत्रक संपवता येईल तितकं लवकर आपण वेळापत्रक संपवणार आहोत. वेगवेगळ्या परिसरातून हे सर्व खेळाडू आणि खास करून काही प्रेक्षक जे आहेत ते ठाण्यातले नाही आहेत, ठाण्याच्या बाहेरून आपल्या नातेवाईकाला सपोर्ट करायला आलेत. तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष घालूया आणि उद्या वर्किंग डे आहे हे देखील लक्षात घ्यायला हवं. सॅटर्डे संडे असती तर गोष्ट वेगळी आहे, पण उद्या आहे वर्किंग डे. आणि त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं उद्याची संध्याकाळ एक्झिबिशन मॅचेस, सेलिब्रिटी मॅचेस, म्हणजेच उद्याचा जो संध्याकाळचा काळ आहे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना पाहण्याची संधी मिळेल, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या नामवंत क्रिकेटपटूंना पाहण्याची संधी या दादोजी कोंडे स्टेडियमवर मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर मनीष यावेळेला छोट्या पडद्यावरचे कलाकार देखील इथे येणार आहेत या मंचावरती, त्यामुळे प्रेक्षकांसाठी उद्याचा दिवस देखील परभणीचा असेल. 18, 19 आणि 20 या 3 दिवसामध्ये निश्चित ऑल इंडिया लेवलचे जे सुपरस्टार आहेत या मंचावरती येतील, अर्थात दादोजी कोंडे स्टेडियमवरती आपल्याला पाहायला मिळतील. तो फिलहाल इस स्टेडियम में आने वाले दिनों में क्वालिटी क्रिकेट देखने का मौका मिलेगा, एंजॉय करने का मौका मिलेगा, जश्न मनाने का मौका मिलेगा और रोचक मुकाबले, बहुत सारे रोचक मुकाबले बिल्कुल मैदान के अंदर हो रहे हैं. व्यासपीठावर सन्माननीय नजीब मुल्ला साहेब आपण पाहतोय, ज्यांची दूरदृष्टी आहे या स्पर्धेची. 9 वर्षानंतर पुन्हा एकदा नाईट क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि बघा काय दणक्यात ते पदार्पण आणि पुनरागमन त्यांच्या पूर्ण टीमचं आपण पाहू शकतोय. चलिए मुकाबला शुरू करते. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, पहली ओवर के लिए संदीप पांडे. पहली गेंद बैकफुट को कट करने की कोशिश, फील्डर रेडी, एक वो पॉइंट पे अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, रन रहने की कोशिश नहीं, डॉट गेंद. पहले बॉल पर स्क्वायर ऑफ द विकेट स्ट्रोक खेलने का प्रयास वहां पे दिखाई दिया बल्लेबाज का, लेकिन अच्छी फील्डिंग, अच्छी गेंदबाजी, पांडे जी छा गए. इसके पहले भी पांडे जी का अच्छा खेल हमने देखा, अच्छी गेंदबाजी देखी, अच्छी कैप्टनसी देखी. ओवर द विकेट जगह बने स्ट्रोक के लिए, एक्स्ट्रा कवर में खेल दिया और इस पावर प्ले की ओवर में पावरफुल स्ट्रोक, गेंद एक्स्ट्रा कवर सीमा रेखा पार, 4 चौका.
देखिए ऑफ स्टंप के बाहर अच्छी स्ट्रोक खेलने की कोशिश, इनसाइड आउट स्ट्रोक जनरेट किया, खाली क्षेत्र का चुनाव किया। इस बार अगेंस्ट द टर्न अपील की, कॉट बिहाइंड की, लेकिन उतनी अपील तीखी नहीं थी। डॉट गेंद, अच्छा पुनरागमन हम कह सकते हैं गेंदबाज पांडे जी का। जरूरी है कमबैक करना। एक ओवर में 6 मौके आपको मिलते, हर एक मौका आपके नाम पर आप नहीं कर सकते, लेकिन जितने ज्यादा आप मौके बनाएंगे उतने आपका टीम का फायदा। अरुण पिछले मुकाबले में 29 रनों का योगदान अरुण का हमने देखा, इसलिए फिर से एक बार उनका चयन पहले नंबर पर। और अब तक 3 गेंदे वो खेल चुके और 3 गेंदों के बाद 4 रन अपने स्कोर में जोड़े। अच्छी सोच है, अच्छी नीयत है अरुण की स्ट्रोक खेलने की, अच्छा बॉडी बैलेंस, अच्छी मानसिकता। पांडे जी ओवर द विकेट, स्टेप आउट हुए, धीमी गति की गेंद पहचान नहीं पाए विकेट कीपर, फिर से एक बार इन एक्शन, डॉट बॉल, 1 चौका और 3 डॉट। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संदीप पांडे यांची। 1 चौकार जरी त्यांच्या वतीने खर्च झाला, पण त्यानंतर 3 डॉट बॉलचं देखील महत्व ते ओळखतायत, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवण्याचा ते प्रयत्न करतायत संदीप। फुलरेंचा चेंडू होता लेग स्टंपच्या बाहेरचा, इझी डिसिजन फॉर अंपायर, व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल, एका धावेची होईल वाढ, धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता, बॉल ग्रिपिंग चुकली होती, बॉल हातातून निसटला होता, व्हाईट बॉलची 1 धाव मिळाली। चांगला बॉल, स्लोवर यॉर्कर, दांडी गुल, फलंदाज बाद, महत्वपूर्ण फलंदाज होतोय बाद, अडसर दूर झालाय अरुणचा, विकेट डाऊन। स्लो यॉर्कर हैंडल करना सबकी बस की बात नहीं है, लेकिन अच्छी गेंदबाजी संदीप पांडे की। उन्होंने जाना था कि थोड़ा एग्रेशन से खेलने का प्रयास कर रहे अरुण, और उनके एग्रेशन के खिलाफ मुझे सिर का इस्तेमाल करना होगा, दिमाग का इस्तेमाल करना होगा, और स्थिर सिर से गेंदबाजी करते हुए उन्होंने विकेट चटकाई। बल्लेबाज अरुण को मैदान के बाहर किया। 5 गेंदों का खेल समाप्त, स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। आगे निकल के खेल रहा है एक्स्ट्रा कवर पे, फील्डर रेडी, आए और चले गए, दूसरा विकेट डाउन, टीम हाजुरी क्रिकेट क्लब। वेळ न घेता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले मध्ये कुठेतरी पॉवर दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला होता, आणि शेहजाद आल्या पावली परतलेले आहेत, जास्त काही योगदान न देता। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रजाकची साथ देण्यासाठी पोहोचलेले आहेत। आता शेहजाद अन्सारी आपण पाहतोय, क्रमांक 4। पूर्णपणे दडपण आता जाणवते हाजुरी क्रिकेट क्लबवर, कारण अरुण यांचा विकेट खूप महत्वाचा होता, आणि कॅप्टनने चांगलं ओळखलं की अरुणचा अप्रोच काय आहे, कुठल्या झोनमध्ये तो सक्रिय आहे, त्याला कशा पद्धतीने अडवायला हवं, आणि तेच संदीपच्या वतीनं आपण पाहिलं। एकूण डॉट बॉलची संख्या खूप जास्त राहिली त्या पहिल्या षटकामध्ये, विकेट सुद्धा आपण पाहिलं तर 2 आल्या, आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांच्या नावावर गेलेले आहेत। नवीन गोलंदाज किसन आपण पाहतोय, राबोडी एंड कडून स्ट्राइक एंड वर असणार आहेत कॅप्टन हाजुरी क्रिकेट क्लबचे रजाक, लेफ्ट हँडेड बॅटर, मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी, अरुण यांच्या वतीनं चांगलं योगदान 29 आलं, पण त्यांना 7 मागच्या सामन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी रजाक यांची खूप चांगली मिळाली होती। किसन फुल टॉस बॉल, व्यवस्थित संपर्क होत नाही बॅट आणि बॉलचा, बॉल हळूवारपणे प्रवास करतोय मिड विकेट पर्यंतचा, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल मेल, एका धावेची वाढीने धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर, 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। हाजुरी क्रिकेट क्लबची थोडीशी धीमी सुरुवात आहे, 2 विकेट्स जाऊन झाल्यानंतर थोडासा वेळ घेण्याचा प्रयत्न करतायत। मागच्या सामन्यामध्ये आदिलने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, यंगस्टरने प्रभावित केलं होतं, पण आता या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना थोडासा स्तर खालावलेला आहे, कारण अरुण ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती ते 4 धावा करून बाद झाले। रजाक 1 धावेवर खेळतात, शेहजाद आल्या पावली परतले, आणि शेहजाद अन्सारी
आता नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर. किसन बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटनं शफल झाले. बॉलची लाईन अँड लेंथ न ओळखता ऑनसाइडला बॅटचा फेस क्लोज करत खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा संपर्क करतोय बॉल दरम्यान. लेग बायची एक धाव. एका धावेची होईल वाढ. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. शुरुआती दौर में बड़े स्ट्रोक खेलने का प्रयास बार बार हो रहा है, लेकिन सिर्फ एक चौका अरुण के माध्यम से मिला टीम हाजिरी क्रिकेट क्लब को, और बाकी बल्लेबाज सिर्फ प्रयास करते हुए दिखाई दे रहे. उनको चौके छक्के का स्ट्रोक का चयन लगभग करने का मौका गेंदबाज नहीं दे रहे. धाव संख्या 7. बॅटचं कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये, पण गॅप तर शोधलेला आहे. बॉल पोहोचतोय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. इनफिल्डच्या पलीकडे जाऊन तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे, पूर्ण केला जाईल. 2ची होईल वाढ. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. एक धावेचं महत्व आता दोन्ही फलंदाज जाणतायत, कारण या अगोदर 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि त्याचमुळे त्यांचं दुःख पचवून आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करावे लागणार आहेत. तेच प्रयत्न दिसत आहेत आता शेजाद आणि रजाकचे. धावसंख्या 9 झाले. सिंगल डिजिटवर अजूनही आपण धावफलक पाहतोय हाजुरी क्रिकेट क्लबचा. किसन तयार. अकुटोपाचा बॉल ऑन साइडला आडव्या पेटीने केलाय प्रहार. बॉलला थेट पाठवलाय बॅकवर्ड स्पेअर सीमारेषा पार. ये दिल मांगे मोर मिळते 4. चौकार. बल्लेबाज रजाक की स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज है और आड़े बल्ले का सही इस्तेमाल वो करते हैं. पिछले मुकाबले में वही हमने देखा और इसी मुकाबले फिर से एक बार वही सोच वही नीति रजाक की. अब तक उनके माध्यम से 7 रन मिले हाजिरी क्रिकेट क्लब को और स्कोर उछलता हुआ 13 रन पर. 13 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. धीमी शुरुआत है, उसके बावजूद अच्छा खेल कैप्टन रजाक का. कॉन्फिडन्स गेन कर रहे. किसन तैयार. यावेळेस बघा गुडघ्यावर बॅलन्स करून ऑन साइडला बॉलला मिड विकेटला पाठवून दिलंय. आलोय तर काहीतरी करून दाखवतोय. 6 धावाचा षटकार येतोय, तो म्हणजेच रजाकच्या बॅटमधून. ठरते ही हाजुरी क्रिकेट क्लब या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं रोखलं होतं गोलंदाज संदीप पांडे यांनी, पण यानंतर किसनच्या विरोधात तगडे हल्ले चढवण्याचं काम रजाक करतायत. यावेळेस बॅटची आतली कडा घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लायज. रिप्लाय मिळतोय रजाकला आणि विकेट जाते किसनच्या खात्यामध्ये. विकेट डाऊन. टीम के नाम करने होंगे और इस बार किसन की शुरुआत थोड़ी सी धीमी हुई, थोड़ी सी खर्चीली हुई. उसके बावजूद आखिरी गेंद पर उनके खाते में विकेट गई. पहले ओवर के आखिरी गेंद पर विकेट, दूसरी ओवर के आखिरी गेंद में विकेट और स्कोर 2 ओवर के बाद 3 विकेट के नुकसान पर 19 रन. क्या कहना चाहोगे प्रशांत सर? अच्छी सोच किसन की, लगभग बिना डरे बिना हारे गेंदबाजी. इस मुकाबले में रजाक विकेट कीपर है, बहुत बढ़िया बल्लेबाज उन्होंने की थी. स्टार्ट अच्छा हुआ था लेकिन बड़ी पारी नहीं खेल पाए. जब आप एक बार फिर अच्छा स्टार्ट होता है आपका तो बड़ी पारी खेलना आना चाहिए. संदीप ने कमबैक किया क्योंकि इनके खिलाफ कुछ अच्छे स्ट्रोक पर रजाक के आए थे. उसके बाद में वो विकेट मिला है. कमबैक करने का मौका मिलता बस संदीप को. चला पुढचा सामना असणार आहे आरसीसी राबोडी वर्सेस पॅनल 11. चला दोन्ही कॅप्टन्सने टीम लिस्ट अपडेट करा आणि टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये तयारीत राहायचं आहे. आरसीसी राबोडी पॅनल 11. ओ फुटवर्क नाहीये, फुटवर्क पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. चलिए अगला मुकाबला होगा इमारट्स टाइगर और वन साइड वर्तक नगर. दोनों कैप्टन तैयार रहिए. वन साइड वर्तक नगर और इमारट्स मुंब्रा. ग्रामीणची एक मॅच शिल्लक आहे, ती मॅच आपण पुढची कव्हर अप करणार आहोत. इमारट्स मुंब्रा आणि वन साइड वर्तक नगर. प्लीज रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. 3 गडी बाद 20 धावा. पुन्हा एकदा पांडेजी, संदीप पांडे बॉलिंग ट्रॅकवर. सेकंडला असतील
एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरचे बॉलवर पोहोचतील. एका धावेला 2 धावात बदलायचा आरामात प्रयत्न पूर्ण झालेला आहे आणि चांगला थ्रो बॉलिंग एंडला. 2 धावा जात आहेत आता शाहिदच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज शाहिद आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. या षटकाची सुरुवात खूप चांगली राहिली आहे संदीप यांची, ॲज एक्सपेक्टेड. चांगली कॅप्टन्सी त्यांची आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहतोय. त्याचमुळे आपल्या संघाला कसं लीड करायचंय त्याचं बाण आहे. पण बघा उलट दिशेने खेळले क्षेत्ररक्षक काय शॉट थर्ड मॅनला ट्रॅप रचला होता. ट्रॅप मध्ये फलंदाज फसला. फलंदाज शाहिद बॅक टू पॅव्हिलियन. प्रयत्न होता आणि आता असाद मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत शाहिद यांच्या जागेवर. बघा ना खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन आपण त्यांचं पाहतोय. पण इम्प्रोव्हायझेशन करताना आपण कुठल्या झोन मध्ये खेळतोय हे गोष्ट देखील ध्यानात ठेवायला हवी आणि ते ध्यान नव्हतं फलंदाजाचं. त्याचमुळे ते बाद झालेले आहेत शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये झेल देऊन. आणि हा धक्का बसतोय तो म्हणजे चौथा टीम हाजुरी क्रिकेट क्लबला धावसंख्या झालेली आहे 22 धावा 4 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 22 रन्स. खूप चांगला ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो स्क्रीनवर tenniscricket.in माध्यमातून. फुल लेन्सचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑफला, पण प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफला. तोपर्यंत एक धाव आरामात पूर्ण केले. थ्रो बॉलिंग एंडला संदीपजींच्या हातामध्ये. एक धाव मिळेल. एकाच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 23 धावा. बघा खूप चांगलं कंट्रोल लागतं. आपल्याला पाहताना खूप सोपं वाटतं हा ड्रोन व्ह्यू, पण त्यासाठी देखील कंट्रोल खूप आवश्यक. खोलवर टप्प्याचा धीमा यॉर्कर ही तर त्यांची खासियत आहे. पहिल्या षटकात सुद्धा तेच पाहायला मिळालं आणि या षटकात सुद्धा तेच इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी, विकेट टेकर अशी गोलंदाजी संदीप पांडे यांची रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला आवडेल. फ्लाईट दिली होती बॉलला आणि त्यानंतर बघा पाय चेसणारा धीम्या गतीचा हा यॉर्कर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो झाले 23 गडी बाद 4 हाजुरी क्रिकेट क्लब. 23 धावा 4 गडी बाद हाजुरी क्रिकेट क्लब. असद खेळत आहेत 1 वर, शहजाद खेळत आहेत 1 वर. म्हणजे फ्रेश बॅटर आहेत दोघंही. शहजाद थोडासा जास्त वेळ घेताना पाहायला मिळाले, कारण मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 4 चेंडू 1 धावा. थोडासा विचार करण्याची गरज आहे प्रशांतजी. पिछले 2 मुकाबले में मनीष अगर देखें तो बल्लेबाजों को स्टार्ट मिल रहा है, लेकिन वो बड़ी पारी नहीं आ रहा है जिसका जिक्र मैंने पहले किया था. अरुण चौधरी ने 29 रन बहुत अच्छी बल्लेबाजी करते रन बनाए. उसी तरह से अगर 25-30 रन आप बनाते 5 ओवर में तो एक अच्छा टोटल बनेगा. अब असद, शेख, शहजाद दोनों के पास काबिलियत है, लेकिन क्या वो आने वाले 2 ओवर में 12 गेंदों में आपका विकेट बचाएंगे और रन बनाएंगे? वो बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपके 4 विकेट गिर गए. पीछे 7वें 8वें नंबर तक अगर बल्लेबाजी आएगी तो और प्रेशर आपके ऊपर आ सकता है. तो यहाँ से विकेट भी बचाना है और रनों की रफ्तार भी बढ़ानी है बल्लेबाजों को. प्रशांतजी क्षमता प्रत्येकाकडे आहे आणि त्याचं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवं. 4 गडी बाद 23 धावा. बॉलर तर या मार्कवर नवीन येतोय. ड्राईव्ह केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तर मिड ऑफला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट इनफिल्डच्या आतमधली. एका धावेनं धावफलक पोहोचतोय आता 4 गडी बाद 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. 24 धावा 4 गडी बाद. नवीन गोलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकासाठी प्रेम यांना बोलवण्यात आलेला आहे. अकोटप्याचा बॉल पूल करायचा होता. कनेक्शन प्रॉमिसिंग नाही. बॉल लँड होणार आहे मिडॉनच्या अगदी पलीकडे, पण त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. शेवटच्या टप्प्यावर त्याने प्रयत्न सुद्धा चांगला केला होता, पण आपल्या हातांच्या ओंजळीमध्ये बॉल सामावून ठेवू शकले नाही. कॅच होते ड्रॉप. एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3.2. चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. हार्ड लेनवर बॉल पिच केला होता. आडव्या बॅटीने पूल करण्याचा प्रयत्न तितकाचा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता, पण चांगला अटेम्प्ट लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचा आपण पाहतोय. झेलसाठी प्रयत्न सत्यवानचे. ड्राईव्ह केल्या बॉलला कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉइंटला बॉल पोहोचेल. थोडासा टर्न होतोय. कर्वी लिनियर मोशन. एक सिंगल बॅक टू बॅक 3 सिंगल आपण पाहतोय. प्रेम घाडगे नवीन गोलंदाज आपण पाहतोय या 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी आणि आतापर्यंत चांगलीच चेंडूंची हाताळणी त्यांच्या वतीनं झालेली आहे. तिरंगा स्पोर्ट्ससाठी धावसंख्या 26 झाले. उल्लेख तुम्ही चांगला केलात की विकेट जात आहेत पण धावा सुद्धा यायला हव्यात आणि त्यासाठी हा ऑन ड्राईव्हचा फटका. पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला सत्यवान. त्या जागेचा 7-12 त्यांनी त्यांच्या नावावर केलाय. बॉल जाऊ देणार नाहीये. झेल टिपलाय. फलंदाज बाद.
ऑन ड्राईव्हचा पण जवळपास 5 ते 6 फूट आतच तो बॉल कव्हर झालेला आहे. चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी सत्यवन यांनी आणि प्रेम यांच्या खात्यात जाते सफलता. 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळलेले. धावसंख्या 5 गडी बाद 26. 26 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज झाहीद शेख स्ट्राईक एंडला असतील आणि आसद शेख अजूनही नॉन स्ट्राईक एंडला. प्रेम घाडगे यांच्या वतीनं तिरंगा स्पोर्ट्ससाठी चांगली कामगिरी इकॉनॉमिकल आतापर्यंत ठरलेले आहेत. एकंदरीत संदीप आणि प्रेम यांनी चांगली गोलंदाजी केली. थोडे किसन महागडे ठरले. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. अटेम्प्ट घेतलाय पण त्या ठिकाणी पाहूया धाव पूर्ण होईल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी योग्य वेळेला पोहोचले. तोपर्यंत एक सिंगल मिळाली. धावसंख्या 5 गडी बाद 27. 27 रन हो चुके. 5 विकेट के नुकसान पर. चौथी ओवर की आखिरी गेंद. जाहिद खेल रहे 1 पर और आसद खेल रहे 3 पर. अच्छी गेंदबाजी तिरंगा स्पोर्ट्स की. पहले 4 ओवर में अब तक 27 पर रोका है हाजुरी क्रिकेट क्लब को. राइट हैंडेड बैटर आसद शेख ऑन स्ट्राइक. गेंदबाज तयार प्रेम घाडगे. ऑन ड्राईव्ह आहे. गॅप आहे. क्षेत्ररक्षक आहे पण तो बनेल दर्शक. बॉल जाईल काउकोन सीमारेषा पार. मिळतील 6 दणदडीत षटकार. पांच. चलिए अगला मुकाबला होगा वन साइड वर्तकनगर और इमारट्स मुंब्रा. दोनों टीमों को कैप्टन्स को मैं नम्र निवेदन करना चाहूंगा टॉस के लिए आइए प्लीज. वन साइड वर्तकनगर और इमारट्स मुंब्रा प्लीज रेडी फॉर टॉस. 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4 ओवर्स. टीम हाजुरी क्रिकेट क्लब. आखिरी ओवर के लिए गेंदबाज कौन आएंगे. आखिरी ओवर के लिए गेंदबाज तैयार. राहुल सालेकर उनका नंबर 5वा फिक्स आहे. राहुल सालेकर शेवटच्या षटकासाठी आलेले आहेत. मागच्या सामन्यात सुद्धा राहुल सालेकर यांनी चांगलीच कामगिरी केली होती शेवटच्या षटकामध्ये. स्लॉगर एक्सपर्ट म्हणून त्यांना ओळखलं जाते आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये तशीच कामगिरी राहते का. पण आता हरण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये फलंदाजांकडे. त्याचमुळे आता ते प्रयत्न सशर्त करावे लागतील. जसा आपण उल्लेख केला 45 ते 50 पर्यंत मजल मारणं आवश्यक आहे. आणि खरं तर चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलेला आहे तो खूप जास्त फायदा देऊन गेला हाजुरी क्रिकेट क्लबला. ड्राईव्ह केले. एक चांगल्या बॅकलिफ्टने खेळत आहेत. म्हणजे थोडीशी ऑकवर्ड बॅकलिफ्ट आहे झाहीद यांची पण बॉल कनेक्ट करतात ती एक महत्वाची बाब आहे. पुन्हा एकदा सत्यवान इन फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. बॉल अडवताना एक सिंगल होते. पूर्ण धावसंख्या पोहोचते आता 5 गडी बाद 34. 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 34 रन 5 विकेट के नुकसान पर हाजुरी क्रिकेट क्लब. 5 गेंदे शेष पहले इनिंग के. राहुल तैयार. जाऊ दिलेल्या बॉलला कुठलीच घाई गडबड नाही करत आहेत असद. त्यांना माहिती आहे की मोफतची एक धाव मिळते. आपण वसूल करून घेऊया. एक एक धावेचं महत्व आहे त्याचमुळे ती आपण वसूल करून घेऊया. 5 गडी बाद 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. राहुल सालेकर गोलंदाजीसाठी पंचांच्या उजवीकडून घेत आहे स्टार्ट. आसद शेख स्ट्राईक एंडला. रीच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रीच करताना थेट पाठवलंय सीमारेषा पार. स्टेडियम के अंदर जाके स्टेडियम के बाहर मारने के लिए हम भी है तैयार. आसाच्या वतीने हा षटकार. बघा म्हणजे त्याला ते पूर्णपणे ठाऊक होतं की बॉल काय अडवला जाणारच नाही. तो मैदानाच्या पारच जाणार आहे आणि मैदानाच्या पार नाही मैदानाच्या खूप जास्त लांब तो लँड होणार आहे. 6 धावा मिळालेल्या आहेत मुक्क्याच्या क्षणाला आणि हाजुरी क्रिकेट क्लबची धावसंख्या झाली 41 धावा 41 रन 5 विकेट के नुकसान पर हाजुरी क्रिकेट क्लब
आसद ऑन स्ट्राइक, 15 पर खेल रहे, 5 गेंदों में। जाहिद शेख 2 पर, क्रॉस बॅटेड पण बॅटची एज, बॉल लँड होते स्क्वेअर लेगला, विकेट किपर पोहोचतील बॉलवर. तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातील कारण आसदला हवी स्ट्राईक. मॅन इन ऍक्शन या ओव्हरमध्ये आसदचं स्ट्राईकवर राहणं खूप आवश्यक आहे. त्याचमुळे जाहीद सुद्धा ते ओळखतोय आणि आसदला स्ट्राईकवर कसं ठेवता येईल शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याचे ते प्रयत्न दिसत आहेत. 5 गडी बाद, 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. जबाबदारी प्रत्येक जण ओळखतोय प्रत्येकाची. राहुल सालेकर शेवटच्या षटकामध्ये ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतात पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हते, त्याचमुळे 2 धावा मिळाल्या. पण यावेळेस बघा कंट्रोल फुल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, परतावा लागेल. राजेश त्या ठिकाणी टिपतोय झेल आणि संपतोय आसद शेखचा खेळ. कृपया करून आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. अ व्हेरी वॉर्म वेलकम, स्वागत आहे सर तुमचं. आणि दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचंय.
रॉयल मराठा, क्या बात है. इमारत टायगर्स आणि रॉयल मराठा दोन्ही संघाचे संघनायक आपल्या सोबत आहे. टॉस कॉइन फक्त एकदा दाखवू इच्छिते. कॉइनच्या एका साईडला टेल आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला हेड. कॉल द्यायचा आहे हेड या टेल. इकडे या जरा. ओके, सो हु इज गोइंग टू कॉल? रॉयल मराठा संघाचा कॉल आहे. त्याआधी आपण प्लेइंग 11 एकदा एक्सचेंज करून घेऊया. ओके, रॉयल मराठा संघाचा कॉल आहे. सर प्लीज डू दी ऑनर. Tell is a call and let's see what it is. Head it is. Okay. धन्यवाद मान्यवरांचे मनापासून आभार. थँक यू सो मच. दोन्ही संघांना हे फ्राय किंग्सचे वाउचर्स आहेत आणि सगळ्यात आधी आपण वळणार आहोत इमारत टाइगर्सच्या कॅप्टनकडे. आप टॉस जीत के क्या लेने का डिसीजन होगा? हम लोग पहले फील्ड करेंगे और चेस करेंगे इंशाल्लाह. फील्ड करके पहले चेस करने वाले हैं. ऑलरेडी आप आई थिंक 2 मैचेस जीत कर आगे आ चुके हो. क्या लग रहा है, कुछ स्ट्रैटेजी प्लान आउट की गई है? यही कि कम से कम रन में रोककर उसको हम लोग जो है डिफेंड करें. जी हाँ, थँक्यू सो मच. रॉयल मराठा, नावातच मराठा आहे आणि रॉयलनेस आहे. काय वाटतं, एकदम अटीतटीचा सामना आम्हाला इथे बघायला भेटणार आहे? हो नक्की. क्या बात है. दोनों टीम्स ने खूब खूब शुभेच्छा. सो इमारत टाइगर्स ने टॉस जीतकर प्रथम गेंदबाजी का निर्णय लिया हुआ है. जरूर देखेंगे किसकी होती है जीत, किसकी होती है हार. पर उसके पहले मी सगळ्यात आधी इथे बोलू इच्छिते माननीय आनंद कांबळे सरांना, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ अध्यक्ष आणि ठाणे वैभव सब एडिटर. सर स्वागत आहे तुमचं नजीब मुल्ला ट्रॉफी 2024 मध्ये. आणि आपण असं म्हणतो की खुर्चीचे 3 पायानंतर चौथा जो पाय असतो तो म्हणजे पत्रकारिता असते. आणि सर आपल्या सोबत आहेत. सर काय सांगायचंय टेनिस क्रिकेट प्लेयरसाठी? खूप चांगला आणि मोठा स्टेज इथे माननीय नजीब मुल्ला साहेब यांच्या द्वारे भेटलेला आहे. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की IPL मध्ये आम्ही आलेलो आहोत? नक्कीच ही ठाण्याची IPL आहे आणि आपले सर्वांचे लाडके माझे मित्र नजीब मुल्ला हे मागील अनेक वर्ष क्रिकेटचे सामने भरत आहेत, परंतु जे सामने व्हायचे ते सेंट्रल मैदान व्हायचे. आणि आता आपल्या या ठाणे शहरातल्या आणि ठाणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील जे नागरिक आहेत, जी मुलं आहेत, जी तरुण आहेत, ज्यांना क्रिकेटची आवड आहे आणि ज्यांच्यावर स्पिरिट आहे, सांघिक भावना आहे, अशा ह्या तरुणांकरता यांनी स्टेडियममध्ये सामने भरून एक IPLचं फील दिलं आहे. मुलांना असं वाटतं की ते भारतीय क्रिकेट संघातलेच प्लेयर आहेत आणि त्याप्रमाणे ते सध्या सामने खेळत आहेत. आणि ह्या सर्व म्हणजे नजीब मुल्ला हा एक असा माणूस आहे जो काहीही मानत नाही. जात धर्म पंथ सर्व जे आहेत ते त्याला समान असतात. आणि ह्या अशा आमच्या या मित्रांनी या ठाण्याच्या तरुणांना जी एक पर्वणी दिली आहे, जी एक सुवर्ण संधी दिली आहे, त्याचं या ठाण्यातल्या शहरातली मुलं त्या संधीचं सोनं करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि ह्या क्रिकेट सामन्यामध्ये ज्या संघाने भाग घेतला, जे तरुण खेळतात त्या सर्व माझ्याकडून शुभेच्छा. आणि नजीब मुल्ला साहेबांनी यापुढे भविष्यात जोपर्यंत 100 वर्षाच्या पुढे होत नाही तोपर्यंत हे क्रिकेट सामने भरत राहावेत आणि अशी मी अपेक्षा करतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू सो मच सर. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. जबरदस्त पारी के लिए अपनी टीम के लिए. और आदिल के ऊपर अपना फुल टॉस गेंद थी, छत्ती भाप लिया था, डिप्स को इलेक्ट बाउंड्री के बाहर गेंद को खेल दिया है. अभी तक लगातार अगर देखें तो बैक टू बैक 3 चौके आए हैं. युवा गेंदबाज है, पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन रहा था आदिल शेख का, लेकिन इस मुकाबले में उनके ऊपर हमला हुआ. शानदार बल्लेबाजी रही है बल्लेबाज प्रेम गाड़गे की. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. आदिल शेख अपने बॉलिंग मार पर तैयार. रट्टम और 2 विकेट गेंदबाजी कर रहे हैं. रचनात्मक बल्लेबाजी, जबरदस्त स्ट्रोक है.
एक तरफ कुमार है, दूसरी तरफ काई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। प्रेम और चेतन क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए सेलिब्रेशन करने का मौका मिला। टॉस के नॉन साइड पर डिप कर ले कॉर्नर की तरफ के बहुत तेजी के साथ 4 रन। चेतन पावस्कर, प्रेम गाड़गे धुआंधार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। 34 रन बगैर किसी नुकसान के। ऊपर हमला हुआ, अच्छा नियंत्रण नहीं है गेंदबाज का, तो इसका फायदा उठाते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज। इस बार सीधे बल्ले से तीर से समान छू लिया आसमान। गेंद बॉल के बाद 6 रन। करेक्ट शॉट। गाड़गे ने पहले ओवर में हमला किया था, अब मौका मिला चेतन को। चेतन पावस्कर, देखिए ये थोड़ा आगे गेंद थी, छोटी गेंद पर प्रहार, गेंद बॉल के बाहर। ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है, दहेज बहस करके वापस आने वाले हैं। चेतन और प्रेम कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। मैग्निफिसेंट बैटिंग और ये मुकाबला समाप्त किया। जीतने के लिए बिल्कुल लक्ष्य था 46 रनों का और क्या जबरदस्त बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। प्रेम गाड़गे 18, चेतन पावस्कर 28। जल्दी मैच समाप्त किया है। तिरंगा स्पोर्ट की खुशी का कोई ठिकाना नहीं है। लाजवाब, देखिए तालियों की आवाज आप सुन रहे हैं, ये तालियों की आवाज। सपोर्टर बिल्कुल यहाँ सपोर्ट कर रहे हैं दर्शक दीर्घा से। और दोनों बल्लेबाजों ने, प्रेम गाड़गे 18 रन, चेतन पावस्कर ने मेला लूटा 28 रनों की दमदार पारी। इस ओवर में देखिए क्या हुआ था, बैकफुट पर चले गए, छोटी गेंद थी और बॉडी को रोल किया, दे घुमा के गेंद को खेल दिया था। स्टेडियम के अंदर जाके स्टेडियम के बाहर भेजेगा और वही किया इस वक्त चेतन पावस्कर ने। चेतन और प्रेम मैग्निफिसेंट बैटिंग। Baby, let's go, 'cause we gon' rock this club. We gon' go all night. We gon' light it up like it's dynamite. 'Cause I told you once, now I told you twice. We gon' light it up like it's dynamite. 'Cause we